हॅलो मंडळी, कशा आहात सगळे? तर चला आज आपण बनवणार आहोत वजडी मसाला। बघा किती चमचमीत दिसते ही वजडीची भाजी आणि करायलाही सोपी आहे। मी याच्या आधी जो एक व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये वजडी कशी क्लीन करायची, कशी स्वच्छ करायची याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की पहा। आणि नंतर ती वजडी क्लीन केल्यानंतर मी त्याच वजडीचा वापर करून हे वजडी मसाला बनवलेला आहे। बघा वजडीची भाजी किती छान आणि टेस्टी अशी दिसत आहे। आता ही वजडी आहे मी क्लीन केलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे। आता ही स्वच्छ केलेली जी वजडी आहे ती आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे, कारण वजडीला शिजायला वेळ लागतो। तर कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे, 2 चमचे तेल वापरलेलं आहे। याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा छान असा परतून घ्यायचा, एकदम लाल नाही करायचा, थोडासा परतल्यानंतर बघा थोडा परतलाय, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो। तर मी टोमॅटो 1 मोठा घेतलेला आहे, कांदे मीडियम 2 कांदे घेतलेले आहेत, आणि ही लसण अद्रकची पेस्ट आहे। तर याला छान असं परतून घ्यायचं आहे। आणि जी वजडी आहे ती आपली 1 किलो वजडी आहे। बघा छानपैकी थोडंसं शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जी वजडी आहे ती स्वच्छ करून घेतलेली वजडी आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे। बघा किती सफेद दिसते वजडी, एकदम क्लीन झालेली आहे, परफेक्ट। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, 1.5 चमचा मी मीठ टाकत आहे, आणि त्यानंतर 1 चमचा हळद टाकत आहे। आता हळद आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता वजडी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। ते आपण गॅसवर गरम पाणी सुद्धा घेऊ शकतो, गॅसवर गरम करून, किंवा मी याच्यावरच स्टीलचं ताट ठेवणार आहे आणि पाणी ठेवणार आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, आणि 10 मिनिटं पाणी छान असं गरम झालं की ते पाणी वजडीत टाकणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही गॅसवर दुसऱ्या भांड्यात ते गरम करू शकता। तर बघा छानपैकी पाणी गरम मी टाकलेलं आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 ते 5 चांगल्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत मीडियम गॅसवर। बघा आपली वजडी चांगली शिजलेली आहे, मी शिट्टीचा पूर्ण वाफ काढलेली आहे, आणि त्यानंतर गॅसवरून कुकरचं झाकण काढलेलं आहे। बघा व्यवस्थित अशी आपली वजडी शिजलेली आहे, बघा किती मऊ शिजलेली आहे। आता याच्यासाठी जो मसाला लागतो तो आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्ध खोबरं, 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 इंच अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची 5 असं आपण वापरलेलं आहे। आता कढई छान अशी गरम करून त्याच्यामध्ये मी खोबरं छान असं परतून घेतलेलं आहे, त्यानंतर कांदाही आपला छान परतायचा आहे। त्यात मी हिरवी मिरची आणि अद्रक दोन्हीही टाकलेले आहे। टोमॅटो आपल्याला फोडणीच्या वेळेस वापरायचा आहे। आता हे पूर्ण जो मसाला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। कढीपत्ता आपण फोडणीला यूज करणार आहोत। तर बघा आपण मिक्सरला आता हे छानपैकी बारीक करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांडं लावून घेऊया, आणि चला आपला मसाला छान असा हिरवा वाटण तयार आहे। आणि ही जी वजडी आहे ती आपली शिजलेली वजडी आहे, ती तुम्ही थोडी थंड झाल्यानंतर भांड्यात काढून ठेवलेली आहे। तर 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल घ्यायचं आहे। आता मी 1 किलो जी वजडी शिजवलेली आहे ती पूर्ण वापरत नाही आहे, इथे अर्धा किलो पेक्षा थोडी जास्त वापरत आहे। तर तेल गरम झालेलं आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि जे वाटण बनवलं होतं ते टाकून याला छान असं परतून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे, आणि त्यात आपण जो 1 टोमॅटो कापलेला आहे तो टाकत आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तेलामध्येही टोमॅटो टाकू शकता, पण तो खूप स्मॅश होऊन जातो, तो खाताना त्याची टेस्ट लागत नाही, एकदम मऊ मऊ होऊन जातो, म्हणून आपल्याला मसाल्यात टाकायचा आहे। आणि तो थोडासा शिजला की त्यानंतर आपल्याला 1 चमचा धण्याचा पावडर, 1 चमचा जिरा पावडर टाकून मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बघा व्यवस्थित असा आपला मसाला मिक्स झालेला आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच हळद टाकायची आहे, आणि 2 चम्मच आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे। तर काळा मसाल्याचं
व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। तर काळ्या मसाल्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये मालवणी मसाला पण वापरू शकता। आता मसाला चांगला परतला की जी शिजवलेली जी वजडी आहे ती मी याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करत आहे। बघा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि मिक्स झाले बघा व्यवस्थित। आणि तुम्हाला जेवढं पाण्याचं प्रमाण हवंय तसं पुढे घ्यायचं आहे। आता स्वादानुसार तुम्हाला मीठ टाकायचं आहे। शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित चव घेऊनच मीठ टाकायचे आहे। तर याच्यामध्ये मी 1 ते 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। नंतर ह्याला छान असं उकळू द्यायचं आहे। बघा उकळायला अजून उकळी आलेली नाही तरी पण जो भाजीतला किती छान असा तरी आलेली आहे। आता भाजी छान अशी उकळती आहे, ह्याला छान असं 10 मिनिटं उकळून द्यायची आणि उकळून झाल्यानंतर आपली भाजी तयार आहे। बघा किती छान असा कट आलेला आहे त्याला आणि एकदम टेस्टी अशी दिसत आहे। वजडी पण खूप छान दिसत आहे बघा। नंतर त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया। आता मी बिडाच्या कढईमधून दुसऱ्या कढईमध्ये ट्रान्सफर केलेली आहे भाजी, कारण बिडाच्या कढईमध्ये जास्त वेळ भाजी राहिली तर ती काळपट अशी पडून जाते। बघा किती चमचमीत असं आपलं ताट तयार झालं आहे। हे नॉनव्हेज ताट बनवलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आपली जी वजडी मसाला आहे तो 1 नंबर दिसतोय, एकदम चमचमीत एकदम छान असा झालेला आहे। खायला पण खूप छान झालाय, टेस्टी आणि बनवायला तर सोपा आहेच। तर तुम्ही नक्की ट्राय करा, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थँक यू।